आणखी 7.5 किलोमीटरचा नवीन वॉकथ्रू महानगरपालिकेने कोस्टल रोडच्या निमित्ताने तयार केलेला आहे आणि टोटल 10.5 किलोमीटर आपल्याला चालायला मिळणार आहे. पावणे 12 किलोमीटरचा हा प्रकल्प आणि जर आपण त्याचे वेगवेगळे पूल गृहीत धरले तर जवळपास 35 किलोमीटरचा हा टोटल प्रकल्प आहे. पण लोकमतच्या निमित्ताने पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवतोय की पहिल्यांदा अशा पद्धतीचं एक वॉकथ्रू आपण करतोय. असे आपण रस्त्याला जोडून असणारे एका बाजूला रस्त्याच्या 3 आणि त्या बाजूला 3 असे 6 बस थांबे केलेले आहेत, जिथं बेस्टच्या बसेस या ठिकाणी थांबू शकतात. त्या मधल्या लोकांना सरळ प्रॉमेनाडवरती येता येईल आणि समुद्राचा आनंद घेता येईल. तर या ठिकाणी आपण एकंदरीत 11 भुयारी मार्ग तयार केलेले आहेत. या भुयारी मार्गातून आपल्याला वरळीच्या बाजूनी प्रमोनाडला आणि प्रमोनाच्या बाजूनी वरळीला जाता येईल. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अनोख्या सफरीवर आलो आहोत. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की वरळी सीफेसवर आपण चालायला जायचो. तो फार 3 किलोमीटरचा रस्ता होता आणि 3 किलोमीटर आपण चालून आनंद घ्यायचो. 10 मीटर अशी त्याची रुंदी होती. पण आता जेव्हा कोस्टल रोड झाला तेव्हा अनेकांनी सांगितले की वरळी सीफेसचा रोड गेला, फिरण्याची मजा गेली. आता तसं काही झालेलं नाही आहे. आता ते 3 किलोमीटरचा तर वॉकथ्रू असेलच, त्याशिवाय आणखी 7.5 किलोमीटरचा नवीन वॉकथ्रू महानगरपालिकेने कोस्टल रोडच्या निमित्ताने तयार केलेला आहे आणि टोटल 10.5 किलोमीटर आपल्याला चालायला मिळणार आहे. आणि याविषयीची सगळी माहिती देण्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री भूषण गगराणीजी आपल्यासोबत आहेत. भूषणजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आणि हे जे काही तुम्ही इतकं सुंदर काम केलं आहे, हे नेमकं तुम्ही आधी काय आहे ते सांगा, मग आपण गप्पा मारत पुढे जाऊ. आपल्याला कल्पना आहे की मुंबई महापालिकेने कोस्टल रोड हा प्रकल्प हाती घेतला होता. पावणे 12 किलोमीटरचा हा प्रकल्प आणि जर आपण त्याचे वेगवेगळे इथे येणारे पूल गृहीत धरले तर जवळपास 35 किलोमीटरचा हा टोटल प्रकल्प आहे. आणि हा प्रकल्प आता रस्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पूर्ण झालेला आहे आणि तो पूर्णपणे आता वापरामध्ये आलेला आहे. तर याच्यामुळं दक्षिण मुंबईमधली जी वाहतुकीची समस्या होती ही जवळपास संपुष्टात आलेली आहे. या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून आपल्याला याचं जे भराव टाकून आपण जमीन तयार केली या पूर्ण रस्त्यासाठी, आपण जे हे सगळं बघता ते भराव टाकलेली जमीन आहे. आणि ही पूर्णपणे आवश्यक ती मानकं पाळून, पर्यावरणाची काळजी घेऊन आणि न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे हा भराव टाकण्यात आलेला आहे. कॅमेरामन दाखवू शकेल आपल्याला. हा जो रस्ता दिसतोय आपल्याला, इथून जो गाड्या जात आहेत, हा सगळा कोस्टल रोडचा भाग आहे. इथे भराव टाकून तो रस्ता तयार केला आणि त्याच्या पुढे हा जो पूर्ण दिसतोय आपल्याला एवढा मोठा, हा देखील भराव टाकून तयार केलेला रस्ता आहे. बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे. तर आता भराव टाकल्यानंतर रस्त्याच्या कामाच्या बरोबरच जो आपल्याला अतिरिक्त भराव आहे त्याचं सौंदर्यीकरण करून फक्त रस्त्यापुरतं मर्यादित न राहता एक चांगला चालायचा रस्ता, जसा खूप वर्षापूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये मरीन ड्राईव्ह तयार झाला, त्यानंतर जर खुल्या चौपाट्या सोडल्या तर अशा पद्धतीचे कुठलीही चालण्यासाठी व्यवस्था मुंबईकरांना उपलब्ध झालेली नव्हती. तर त्याच वेळेला महापालिकेनं आणि शासनाने असं ठरवलं की या सागरी किनाऱ्याच्या निमित्तानं एक तर इथे एक सुंदर लँडस्केप गार्डन तयार झालं पाहिजे, ज्याची ऑलरेडी आता आम्ही तयारी सुरू केलेली आहे. पण त्याचबरोबर एक सुंदर असा प्रॉमेनाड ज्याला आपण म्हणतो तो देखील तयार झाला पाहिजे. आणि आपण पाहताय की हा जवळपास आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. हा पूर्ण होत आला आहे आणि मला वाटतं की आपण लोकमतच्या निमित्ताने पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशभरात जे कोणी हे बघत असतील त्यांना दाखवतोय की पहिल्यांदा अशा पद्धतीचं एक वॉकथ्रू आपण करतोय. बरोबर. हे जे काही करण्यामागची संकल्पना होती ती वरळी सीफेस नष्ट होतोय अशी तक्रार होती म्हणून होती की याच्या मागे काही विजन होती करण्याची? वरळी सीफेस तसाही संपुष्टात येणार नव्हता. पण जी अतिरिक्त जागा तयार होणार होती ती अतिरिक्त जागा जी रस्ता तयार झाल्यानंतर शिल्लक राहणार होती ती एक खुली जागा म्हणून विकसित करणं आवश्यक होतं. आणि त्याच्यावरती कुठलाही अन्य प्रकल्प येऊ शकत नाही.
म्हणजे महापालिकेला किंवा शासनाला देखील आणायचा नव्हता आणि सुप्रीम कोर्टाने देखील असे निर्देश दिले होते की अन्य कोणताही प्रकल्प करायचा नाही, हे लोकांच्यासाठी आहे आणि खुली जागा राहायला पाहिजे. तर ह्या सगळ्याचा विचार करून आपण असा विचार केला की वरळी सी फेसला जो पहिल्यांदा 3.5 किलोमीटरचा जो लोकांना walkway होता, चालायला वॉकवे म्हणू आपण, तो होता. चालण्याचा मार्ग, तर तो आता आपल्याला भुयारी मार्गाने तो तर राहीलच अस्तित्वामध्ये, तो तर सुंदर होईल, जो होता त्याच्यापेक्षाही सुंदर होईल. त्या व्यतिरिक्त अजून एक हा आपण जो पाहता आहात हा आता एक नवीन प्रोमोनाड तयार झालेला हे आहे. जे मी इथे बघतोय हे असे माझा कॅमेरामन आहे दाखवेल आपल्याला, हे जे काही छोटे छोटे अनेक ठिकाणी केले, हे बसण्यासाठी केलेले, हो, हे आपण बसण्यासाठी बसून केलेले बघायला आहे. हरकत हो. नाही. मग आणि ते असे केलेले आहेत की दोन्हीकडनं बघता येईल, म्हणजे या आपणही ठिकाणून बसून बघता बोलू येईल याच्यावरच 2 मिनिटं. आणि तिकडनं जाणारी वाहतूक देखील बघता येईल. हे असे वेगवेगळ्या ठिकाणी जे आम्ही बसलोय असे वेगवेगळे बसण्याच्या जागा तयार केलेल्या आहेत आणि ह्या हाईटला कमी आहेत, टेकायला नाही आहे ह्याला. याचे 2-3 कारणं असतील हे करण्यामागची, की नेमके काय आहेत. नाही, नेमकी कारण हीच आहेत की ही जी जागा आहे हे 24 तास उघडी राहणार आहे लोकांना, आणि असं असताना या ठिकाणी फेरीवाले, त्यानंतर गरदुल्ले किंवा भिकारी हे कायमस्वरूपी इथं बसू नयेत. म्हणून बऱ्याचदा इथं आपण फार बघतो की असं बाकडा वगैरे झालं की झोपून जातात जातात. आणि तरुण प्रेमी तुला गळ्यात गळे घालून बसतात. ती सोय आता इथे नाही, पण इथं बसून तुम्ही इकडची वाहतूकही बघू शकता, समोरचा समुद्रही बघू शकता. बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे, अगदी आपण- बरोबर आहे. बरं, अशी ह्याला व्यवस्था, आणि या व्यतिरिक्त अजून देखील आपण पुढे जाऊ तेव्हा लक्षात येईल की अजून देखील बसण्याची इथे व्यवस्था यायचं केलेली आहे. कसं हा प्रश्न तुमच्या मनात असेल, त्याच्यासाठी मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो. चला जाऊया. अतुल, त्याच्या अगोदर एक सांगायला लागेल हा. की ह्याची सुरुवात जी होती, हा. हा एकंदर प्रमाणात जो आहे हा 7.5 किलोमीटरचा आहे, हो, आणि याची सुरुवात होती PDP गार्डन पासून. PDP गार्डन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नेपेन्से रोडच्या जवळ, तिथून याची सुरुवात होती. आणि त्याच्यानंतर त्याच्या मधला जो टप्पा आहे त्या मधल्या टप्प्यामध्ये तो जोडण्याचं काम आता चालू आहे, आणि त्याच्यानंतर आपण जे आता सध्या पाहत आहात हो. हा जवळपास 3.5 किलोमीटरचा दुसरा टप्पा आहे जो पूर्ण झालेला आहे. तिकडचाही पूर्ण झालेला आहे, हा देखील पूर्ण झालेला त्याचा आहे. मधला जोडायचा मधला जोडायचं patch काम राहिलाय. चालू आहे. हा. चालू आहे. तर हा आता पुढच्या काही दिवसामध्ये लोकांना खुलं करण्याचा आमचा विचार आहे, योजना आहे. मध्यंतरी पाऊस खूप लवकर आल्यामुळं थोडा विलंब झाला. मित्रांनो, तुम्हाला इथे कसं यायचा हा प्रश्न नक्की पडला असेल, तर ते येण्यासाठी वेगवेगळे मार्ग या ठिकाणी केलेले आहेत. तुमच्या पार्किंगची सोय केलेली आहे. तुम्ही सायकल ट्रॅक इथे बघितला आहे. सायकल ट्रॅक इथे तुम्ही तुमची सायकल घेऊन सायकल चालवू शकता. तिथे कसं यायचं, इथे कुठून यायचं आणि कसं यायचं, त्यासाठी देखील मी तुम्हाला आता त्या जागेवर घेऊन जाणार आहे. चला आपण तिथे जाऊया. मित्रांनो, तुम्हाला आम्ही आता जिथून चालतोय हे बघितलं तर तुम्हाला वाटेल की आपण मरीन ड्राईव्हवर चालतोय का, पण सेम मरीन ड्राईव्ह सारखे इथे हे बसायला केलेलं आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून इथे चालतोय हे, पण इथे बसायला या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्ही असं बसू देखील शकता. इथे छानपैकी हे असं बसण्यासाठी देखील सुंदर जागा केलेली आहे इथे, आणि इथे टेकून बसू शकता तुम्ही. ही ट्रॅफिक बघू शकता, इकडे जाऊ शकता. मला तुम्हाला एक वेगळी गंमत दाखवायची या ठिकाणची, आणि त्याच्याबद्दल मला गगरणे साहेबांना विचारायचं आहे. माझा कॅमेरामन दाखवेल तुम्हाला. हे जे या ठिकाणी 3 मोठे मोठे दगड दिसत आहेत, हा एक आहे, पुढे एक आहे आणि पुढे एक आहे, हे नेमकं काय आहे? अतुल, इथं उभारल्यानंतर काही गोष्टी ज्या आपल्याला ठळकपणे दिसतात हो त्याच्याबद्दल मी सांगतो. हो एक तर तुम्ही सुरुवातीला विचारलं हे काय आहे. हो हो मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो, हो आणि मुंबईचा बराचसा भाग हो हा लो लाईंग एरिया आहे. हो, म्हणजे बऱ्याच वर्षापासून हे आपण रिक्लेम करत आलेलो आहोत. बरोबर आहे. तर त्यामुळे जे पावसाचं पाणी साठतं, हो थोड्या दिवसामध्ये प्रचंड पाऊस येतो, तर ते ज्याला आपण स्टॉर्म वॉटर म्हणतो, तर ते सगळं पाणी आपण एके ठिकाणी गोळा करतो आणि ते समुद्रामध्ये सोडतो. तर ही ती समुद्रामध्ये सोडण्याची ही जी व्यवस्था जागा आहे. तुम्हाला माझा कॅमेरामन दाखवेल. हे जे 3 स्पॉट दिसत आहेत, एक अगदी छोटं दिसत आहे, त्याच्यापेक्षा थोडं मोठं आणि हे मोठं. तर हे जे आहे ते मुंबईत जमा होणारं पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठीचे केलेले मार्ग आहेत. हे पूर्वी होते का, तर हे पूर्वीपासून आहेत. हे दिसत नव्हते एवढंच. त्याचं कारण असं की आपण खूप आत आलो समुद्राच्या.
साधारण माझ्या माहितीप्रमाणे हे 50-1 मीटर तरी आपण मध्ये आलो असू. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे आता आपल्या अगदी जवळून दिसायला लागले आणि मुंबईचं पाणी समुद्राचं कसं वाहून जातं, कुठे वाहून जातं पाणी समुद्रात, हे दाखवण्यासाठीचं एक उत्तम उदाहरण हे तुम्हाला जवळपास आपण वरळीच्या सीमेपासनं जे पूर्वी होतं त्याच्यापासनं ही जवळपास सरासरी 100 मीटर आता 100 मीटर आपण आत आलेलो आहे. त्याच्यामुळे हे अगदी आपल्याला जवळचं दिसतंय. माझा कॅमेरामन तो झूम करून जर तुम्हाला दाखवू शकला, याच लाईनच्या अगदी शेवटी तुम्ही जर दाखवू शकलात, हे जे 3 दिसत आहेत स्पॉट, त्याच्या अगदी एंडला आतमध्ये समुद्रात 2 छोटे पिलर दिसत आहेत. ते जे आहेत ते नेमके कशाचे आहेत? ती महापालिकेची खूप जुनी आणि अत्यंत सक्षम अशी व्यवस्था आहे, ज्याला आपण सांडपाण्याचा निचरा म्हणतो, सिवेज. सिवरेज तर वॉटर. ते सगळं जे सिवेज आपलं जातं, ते जे समुद्रामध्ये जातं, ते दक्षिण मुंबईमधलं जे आहे ते सगळं लोहग्रह नाल्यामध्ये जमा होतं. हो लोहग्रह नाला म्हणून ती जागा प्रसिद्ध आहे. जर आपण वरळीच्या बाजूला गेला हो तर तो आपल्याला लोहग्रह नाला सगळ्यांना कल्पना आहे. तर तिथं जे सगळं कलेक्ट होतं त्याच्यावरती पहिल्यांदा प्रक्रिया होती आणि ती प्रक्रिया करून ते सगळं सांडपाणी समुद्रामध्ये, हे साधारणतः इथनं जवळ जरी दिसत असेल तरी ते जवळपास समुद्रामध्ये 14 किलोमीटरवरती आहे. तर ते त्या म्हणजे ठिकाणी आधी सोडलं जातं. आपण 100 मीटर आत आल्यानंतर 14 किलोमीटर दूर काय आहे ते आपल्याला दिसायला लागलेलं आहे. ही एक म्हणजे अभियांत्रिकेचा काय काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे लक्षात येईल. हां, आपण सांगा. इकडं जर आपण बघितलं हे खालचं, हां, तर हे दाखवू शकतो तू खाली? हां इथं पावसाचं प्रमाण, हां समुद्राची भरती हो आणि मध्ये कुठेही या ठिकाणी ब्रेक वॉटर नाहीये. हो हे सगळं लक्षात घेऊन हो आमच्या महापालिकेच्या अभियंत्यांनी हे जे सगळं डिझाईन तयार केलेलं आहे हो. हे अत्यंत सुरक्षित असं केलेलं आहे. ओके. तर त्याच्यामुळं भरतीच्या वेळेला किंवा ज्या वेळेला फार जास्त पाऊस असेल त्यावेळेला, जसं मरीन ड्राईव्हवरतीही पाणी येतं, हो हो हो. पण मरीन ड्राईव्ह पूर्णपणे सुरक्षित आहे. तर तशी सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी आपण या ठिकाणी पण घेतलेली आहे. म्हणजे समुद्राच्या लाटा जेव्हा भरती असते, लाटा 5-5, 6-6 मीटर उंच येतात, तेव्हा त्या लाटा या दगडांना आदळून वरती पण येतील, इकडे पण पाणी येईल त्याचं, पण ते सुरक्षित असेल जसं आपण मरीन ड्राईव्हला बघतो त्याच पद्धतीने. बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे. आणि अजून एक इथं आपण उभेच आहोत, हो. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला दाखवायची आहे. होय. जर आपण तिकडं बघितलं समोर, मी तर आपल्याला आपल्याला सांगतो की ते समोरचं दाखव. ते एक पुलासारखं आपल्याला दिसतं. तर छोटासा ती पूल पुढे आलाय आणि संपलाय तिथे. बांधकाम ज्या वेळेला या पूर्ण रस्त्याचं चालू होतं हो त्यावेळेला माल वाहतूक करण्यासाठी हां. त्या ठिकाणी ती आपण जेट्टी बांधली होती. ओके. कारण त्यावेळेला रस्ता नसल्यामुळे माल वाहतूक कशी करायची हा फार मोठा बरोबर, आपल्यासमोर आव्हान बरोबर. होतं. हां. तर त्याला कन्स्ट्रक्शन जेट्टी आहे ती. ओके. तर ती कन्स्ट्रक्शन जेट्टी आहे आणि ज्या वेळेला हे काम पूर्ण महापालिकेनं हाती घेतलं हो त्यावेळेला हे काम पूर्ण झाल्यानंतर ती जेट्टी तोडून टाकायला पाहिजे. तशा 2 जेट्टी होत्या. एक जेट्टी आपली होती ती इथून दिसत नाही, हो. पण ती गार्डनकडे होती, ओके. म्हणजे नेहरू गार्डन जे आहे हो. त्या ठिकाणी होती. तर ती टाटा गार्डन, हो तर ती जेट्टी आपण आता जवळपास तोडून टाकली. आणि आता ही दुसरी जी जेट्टी आहे, तर ही जेट्टी तोडण्यापेक्षा त्या ठिकाणी दक्षिण मुंबईला अत्यंत आवश्यक असणारं असं हेलिपॅड तयार करावं, अरे वा. असा प्रस्ताव आम्ही आता केंद्र शासनाला, राज्य शासनाकडनं पाठवलेला आहे. हे म्हणजे आपण ब्रेकिंग न्यूज म्हणून माध्यमांच्या भाषेमध्ये हा, एक अतिशय चांगली मजबूत बांधलेली जेट्टी पाडण्यापेक्षा त्याचं जर तिथे हेलिपॅड झालं आणि तिथे जर हेलिकॉप्टर उतरू शकले तर त्याचा फायदा नेमका कोणाकोणाला होईल? हे ज्या वेळेला कोस्टल रोडच्या या भागाचं उद्घाटन झालं हां आणि मेडियनमध्ये प्लांटेशनचं काम सुरू झालं त्यावेळेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघंजण या ठिकाणी आले होते. आणि त्यावेळेला सर्वसाधारणतः चर्चा अशी होती की दक्षिण मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण पायाभूत सुविधा विकसित करतोय, पण या ठिकाणी कुठलंही चांगल्या दर्जेदार हेलिपॅड नाही आहे. हो. आणि या ठिकाणी जसं VIP मुवमेंट आहे त्यासाठी हेलिपॅड पाहिजे, बरोबर पण आहे. त्याचबरोबर दक्षिण मुंबईमध्ये जे मोठे रुग्णालय आहेत हो तर त्याच्यासाठी आपल्याला एरो ॲम्ब्युलन्स हो या बऱ्याच वेळेला आणाव्या लागतात.
आणि मग त्या ॲम्ब्युलन्स सगळ्या एअरपोर्टला उतरतात आणि तिथून रोडनी घ्यायला लागतात. त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो आणि आपल्याला कल्पना आहे की रुग्णाचा प्रत्येक मिनिट नाही तर प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे, हा त्याच्या जीवाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं जर आपण ते हेलिपॅड करू शकलो तर मला वाटतं दक्षिण मुंबईमध्ये असणारी सगळी रुग्णालय जे आहेत, हॉस्पिटल आहेत, अगदी अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. मी एवढ्यासाठी ते विचारलं की लोक म्हणतात की हेलिपॅड म्हणजे फक्त श्रीमंतांसाठी आहे का वगैरे, तर असं नाहीये. नाही इथे हेलिपॅड झालं तर इथे आजूबाजूला जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्सला रुग्णांना तातडीने पोहोचवता येईल. आणि तसंही मुंबईला इतका मोठा समुद्रकिनारा असताना आपण त्याचा वापर करत नाही, तर त्याचा देखील एका वेगळ्या पद्धतीने वापर. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. खूपच चांगली कल्पना आहे मित्रांनो. आणि रुग्णालयासाठी पाठवलाय, नैसर्गिक आपत्ती आली हो, तर हो, त्यावेळेला आपल्याला हेलिपॅड लागतं. तर त्या सगळ्या कारणांसाठी आपल्याला ही जेट्टी न तोडता त्या ठिकाणी हेलिपॅड करावं असा प्रस्ताव आपण आता केंद्र शासनाला, राज्य Very good. शासनाकडनं पाठवलेला आहे. मित्रांनो, आता हे पार्ट बघितलेलं आहे, आपण आणखी थोडं पुढे जाणार आहोत. या प्रोमेनॉडवरचा पहिला चहा पितोय. चहा आहे. पण या निमित्तानं मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला इथं चहा कॉफी काय मिळणार नाही. जी मिळायची असेल ते खाली. इथं वरती खाण्याचा कुठलाही पदार्थ घेऊन यायचा नाही आणि कचरा करायचा नाही. जे काही कचऱ्यासाठी व्यवस्था आहे ती देखील महापालिका उपलब्ध करून देईल, बिन्स वगैरे जे असतील ते. पण इथं कमीत कमी कचरा केला तर हे शेवटी मुंबईचं वैभव आहे आणि मुंबईकरांसाठी आहे. तर त्याच्यामुळं त्याची स्वच्छता, सुरक्षितता ही सगळ्यांची जबाबदारी आहे, ही एकट्या महापालिकेची जबाबदारी नाही. लोक लगेच कॉमेंट करतील तुम्ही कसं चहा पिताय, बिस्किट खाताय. हो, कारण याचं उद्घाटन व्हायचंय, कामाची पाहणी करायला कामाची पाहणी आहे आणि काम चालू आहे. आपण बघितलं असेल त्या साईडला अर्धवट काम म्हणजे पूर्ण होत आणलेलं आहे. आता इथे देखील आपण हे खाली जर माझे सहकारी आपल्याला दाखवू शकत असतील तर हे अर्धवट काम चालू आहे. तुमच्या लक्षात येईल हे काय आहे ते. मी पुढे एक तयार झालेलं दाखवतो. समोर जे तुम्हाला तिथे शेड दिसतंय तशाच पद्धतीचं शेड इथे येणार आहे आणि इथून जाण्या येण्यासाठीचा रस्ता आहे. इकडून तुम्ही तिकडे जाऊ शकता. कसं जाता येईल ते मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर एक तयार झालेलं आहे तेही दाखवतो. हां, म्हणजे अतुल, कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही माणसाला, पादचाऱ्याला रस्ता क्रॉस करता येणार नाही. वरून रस्ता क्रॉस करायला गाड्या जात आहेत, पूर्णपणे मनाई आहे आणि अत्यंत धोकादायक आहे. तर त्याच्यासाठी अशा पद्धतीची व्यवस्था आपण या पूर्ण कोस्टल आणि आता हे जे काम चालू आहे म्हणून गाड्या उभ्या आहेत, अशा गाड्या सुद्धा इथे उभ्या करता येणार नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. इथं कुठल्याही गाडीला तुम्हाला दिसेल की या साईडला काही गाड्या उभ्या आहेत, पण हे काम चालू आहे. अधिकारी आहेत, काही कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठीच्या या गाड्या आहेत. पार्किंगची सोय त्या साईडला आहे रस्त्याची. अगदी बरोबर. मित्रांनो, आपण मगाशी म्हणालो की इकडे 5-6 मीटर उंची, 5 मीटर 6 मीटर उंचीच्या लाटा आल्या तर पाणी येईल, कचरा येईल. तर हे पाणी जाणार कुठे, हे नेमकं काय केलेलं आहे? हे या ठिकाणी आपण जे काही पाणी पावसामुळे येईल किंवा अजूनही दुसऱ्या कुठल्या मार्गाने येईल त्याचा निचरा होण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. आपण बघता की हे ड्रेनेज आहे, बॉक्स ड्रेन आहे आणि त्याचबरोबर या नाल्या पण काढण्यात आलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला नियमित पद्धतीनं या साफ करायला ओपन न असल्यामुळं हे सोयीचं होणार आहे. त्याच्यामुळे इथं पाण्याचं, पावसाचं इथे पाणी साचणार नाही, ते पाणी ह्याच्यातच जाईल. अगदी बरोबर. तशा पद्धतीची इथे आणि असं प्रत्येक ठिकाणी चालताना तुमच्या लक्षात येईल की तिथे केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर पूर्णपणे केवळ नुसतं रोड केलाय चालायचा असं नाही, तर त्याचं ड्रेनेजची व्यवस्था केली आहे, लाईट कनेक्शनची व्यवस्था आहे, तुम्हाला इकडे वरती येणं, रस्ता क्रॉस करणं याची देखील व्यवस्था केलेली आहे. कारण की आपण निघालोय, जाताना काम पूर्ण झालंय असं वाटलं, पण हे जे काही आहे इथे हे नेमकं काय आहे? माझा कॅमेरामॅन आपल्याला दाखवेल. हे कशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, काय केलेलं आहे हे नेमकं? अतुल, मी थोडी पार्श्वभूमी सांगतो की हा जो सगळा रस्ता आहे याचं डिझाईन आणि त्याच्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये अर्थातच महापालिकेचे अभियंते आहेतच. अत्यंत दक्ष आणि निपुण असे अभियंते आहेत. पण त्याचबरोबर आमचे सल्लागार आणि चांगले कंत्राटदार, कंत्राटदारांची नावं मी सांगतो, L&T आणि HCC, ह्या सगळ्यांनी अत्यंत योग्य समन्वयानं या अभियांत्रिकीची जी काही आव्हानं होती ती आव्हानं यशस्वीपणे पेललेली आहेत. आपण टनेल पाहिलाच आहे, सगळ्या मुंबईकरांनी टनेल पाहिलेलाच आहे. तर हे नक्की काय आहे हे आमचे अभियंता आहेत राठोड, ते आपल्याला सांगतील. आपल्या कोस्टल रोडच्या आजूबाजूला पेरिफेरियल ड्रेन आहे. ते पेरिफेरियल ड्रेनचं पाणी असे आपण 6 बनवले या पॅकेजमध्ये. ते याच्यामध्ये येणार, इथून आपण गेटेड आहेत. म्हणजे हायटाईडच्या वेळी आपण गेट बंद करतो आणि लोटाच्या वेळी उघडून आपण हे पास करतो. रेन वॉटरसाठीच आहे ते, सरफेस ड्रेन. हां,
हे 3 मीटर डीप आहे. हां. म्हणजे हाय टाईड वॉटर परत येणार नाही याच्यात, पण हे आपलं पाणी झालं ते पण जातं. आणि मोटर ऑपरेटेड गेट आहे याचे. हे गेट आहे आणि तिथे स्क्रीनिंग आहे. ते स्क्रीनिंग होणार, इथे गेट आहे, ते बंद कर. तर त्याचा फायदा काय होणार? हां, त्याचा फायदा म्हणजे हाय टाईडच्या वेळी सिटीमध्ये पाणी येणार नाही. हां, आणि जेव्हा जाणार तेव्हा सगळं स्क्रीनिंग होऊन पाणी समुद्रात जाणार. जेव्हा मुंबईत हायटाईड येते आणि आपण म्हणतो की हायटाईड आहे आणि त्याच वेळी धोधो पाऊस पडतोय, पाणी जात नाही आहे, शहरात पाणी साचलंय, तर हे असे जे काही केलेले आहे तिथे त्याच्यातून पाणी मुंबईतही जाणार नाही, परत रिव्हर्स जाणार नाही आणि समुद्रात जायचा आहे मार्ग मोकळा होईल, अशा पद्धतीची ही सगळी यंत्रणा केलेली आहे. आपण बसण्यासाठीचे जे छोटे बाकडे बघितले होते, एकदम वेगळ्या पद्धतीचे बेंचेस पुढे केलेले आहेत. ते काय आहेत, तिथे कोणाला बसता येईल, कशा पद्धतीची त्याची रचना आहे, ती देखील आपण जाऊन बघूयात. इथे झाडं देखील लावणं सुरू आहे. ही कशाची झाडं आहेत नेमकी लावलेली आता सध्या? मी अतुल तुमच्या प्रश्नांचा फायदा घेऊन एक हां. सांगतो की हा जो ज्यावेळेला कोस्टल रोड तयार झाला त्यावेळेला या भरावाचा फायदा घेऊन मुंबईकरांसाठी एक दर्जेदार आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी, मग त्याला तुम्ही बगीचा म्हणा किंवा वॉकवे म्हणा किंवा सेंटर पार्क म्हणा, असं करण्याचा शासनाने आणि महापालिकेने निर्णय घेतला. तो जो बगीचा होणार आहे तो हा नाही. ओके. तो रोडच्या पूर्णपणे त्या बाजूला वरळीला लगत तिथं तो होणार आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी रस्ता क्रॉस करून येण्याची आवश्यकता नाही. ओके. आणि तो जवळपास 70 हेक्टरचा. ओ. आणि त्याला जोडून महालक्ष्मी रेसकोर्स, जो इथनं दिसत नाही पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, हो, तर तिथून तो जोडला जाणार आहे. तर त्याचं काम देखील लवकरच सुरू होईल. आता आपण हे जे बघतोय हे प्रमोनाडचे झाडं लावलेली आहेत. हो. आणि आपल्याला माहिती आहे की समुद्राचं वारं आणि खारं वारं आणि पाऊस हे सगळं लक्षामध्ये घेऊन आपल्याला या ठिकाणी झाडाच्या निवडीवरती मर्यादा आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळं इथं आपण बॅरिंगटोनिया आणि वॉशिंग्टोनिया या 2 जातींची निवड सल्लागारांनी वातावरणाला आपल्याला अनुकूल होईल. सांगितली या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी, आणि त्याप्रमाणे या 2 पद्धतीची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. तुम्ही झाडं जर बघितली याच्या भोवती, आपण नॉर्मली आळं दिसतं विटांचं बांधलेलं गोल, हे फार वेगळ्या पद्धतीची रचना इथे केलेली आहे. जर आपल्याला दिसत असेल कॅमेऱ्यात स्क्रीनवर, तर याच्यामध्ये पाणी जाईल, कचरा वरच्या बाजूला राहील आणि तो नंतर साफही करता येईल, अशा पद्धतीची ही एक वेगळी रचना इथे केलेली आहे. हे या ठिकाणी मला काहीतरी एक छोटं दिसतंय, हे काय आहे नेमकं? या तुम्ही सांगा. या हे काय आहे नेमकं? ये जो है ये बबलर है, जो कि पानी इरिगेशन सिस्टम के लिए जो ट्रीज का पानी चाहिए रिक्वायर्ड, पूरा ये जो प्रोमिनेंट है हमारा पूरा इरिगेशन सिस्टम से पूरा इरिगेशन सिस्टम प्रोवाइड किया है, जो कि सर्टेन टाइम इंटरवल पे हम ट्रीज को जो पानी वगैरह देते रहेंगे टाइमिंग. इसको छोड़ने का एक म्हणजे- टाइमिंग फिक्स है? यस, इसको छोड़ने का एक टाइमिंग फिक्स है. थोडक्यात इथं आपल्याला प्रत्यक्ष पाणी टाकायची गरज नाही. जी नहीं. हे टायमर लावलेले आहे यस. आणि या ठिकाणी ड्रिप इरिगेशन केलेलं आहे. राइट. तर आपोआप त्यावेळेला झाडांना पाणी येतं. जे आपण Yes. नेहमी मुंबईकरांना माहिती असेल, तुम्ही जाताना बघता रस्त्याच्या डिवायडरवर लावलेल्या झाडांना एक गाडी पाणी घालत फिरत असते, तर हे काही तसं होणार नाही. ही एक अतिशय छोटीशी गोष्ट तुम्ही बघत असाल, पण या ठिकाणी तुम्हाला त्याचं टायमिंग वगैरे सगळं मॅच केलेलं असल्यामुळे त्याला ॲटोमॅटिक पाणी जात राहील अशी ही व्यवस्था आहे. खूप चांगली कल्पना आहे खरं तर. गरणी साहेब, मी तुम्हाला म्हणालो होतो की इथं काहीतरी हे वेगळं बसायचं दिसतंय, हे बसायसाठीच आहे का नेमकं? हा, म्हणजे आता प्रमोनाडमध्ये आपण जी बसायची व्यवस्था केलेली आहे ती बसायची व्यवस्था सुद्धा ही काही प्रमाणामध्ये सौंदर्यदृष्टी असणारी असावी म्हणून आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली होती आणि त्यांनी वेगवेगळे मॉडेल आपल्याला दिले. पण हे फार हे सुंदर आहे, लहान पेबल- मुलांसाठी फार. पेबलच्या आकाराचं केलं आहे, कारण ते समुद्राच्या थीमशी सुसंगत आहे. आपण इथे बसून बघायला हरकत नाही. हो, बिलकुल. तुम्ही पण बसू शकता. ते फार अतिशय छान आहे. लहान मुलांना देखील बसायला आवडेल, मोठ्यांनाही बसायला आवडेल, अशा पद्धतीचे हे असे किती ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी केलेले दिसतात. पण झोपता येणार नाही.
तो कटाक्षाने एक पथ्य पाळलेलं आहे की कोणी येऊन इथे रात्रभर झोपू नये किंवा नको ते उद्योग करू नये, पण बसण्याचा आनंद घ्यावा अशी ही उत्तम व्यवस्था आहे. आणि माझ्या समोर जर बघाल या साईडला तुम्हाला दिसतं, इथे देखील मरीन ड्राईव्ह सारखीच बसण्याची व्यवस्था केलेली आहे. अगदी बरोबर, मरीन ड्राईव्हचा आहे. म्हणजे जर कोणाला शॉट दाखवले तर मरीन ड्राईव्ह आहे असंच वाटेल. हां, आपल्याला वाटेल की हे मरीन ड्राईव्हला चालू की काय. आपण इकडं बघू शकता, आपण ही जी काही व्यवस्था केली आहे सगळी अशा पद्धतीची, आणि ही फार दूरपर्यंत आहे. तुम्ही जर बघितलं तर इथून ते आपले marking एंडपर्यंत आहे, डिस्टन्स मार्किंग पुढे आहेत ना. जिथे तुम्ही बसू ते एकदा शकता, दाखवून वरून चालू देखील शकता. गगराणी जी आपण मगापासून बोलतोय की इथे 11 ठिकाणी असे आउटलेट केलेत की लोक इकडून तिकडे जातील, तिकडून इकडे येतील आणि गाड्या तिकडे पार्क करतील. पण ज्यांच्याजवळ कार आहेत त्यांच्यासाठीची ही सोय झाली. असंख्य मुंबईकर हे सिटी बसने फिरणारे आहेत, ते बसने आले तर त्यांच्यासाठी काय व्यवस्था केली? चांगला प्रश्न विचारला अतुल. या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो भाग दिसतो हा रस्त्याचा भाग नाहीये. असे आपण रस्त्याला जोडून असणारे एका बाजूला रस्त्याच्या 3 आणि त्या बाजूला 3 असे 6 बस थांबे केलेले आहेत, जिथं बेस्टच्या बसेस ओके. आणि जर परवानगी दिली तर अन्य टुरिस्ट बसेस या ठिकाणी थांबू शकतात. आणि त्या बसेस इथं थांबून त्यामधल्या लोकांना सरळ या ठिकाणी प्रॉमेनाडवरती येता येईल आणि समुद्राचा आनंद घेता येईल. तर आणि तशी त्यांना व्यवस्था पिकअपसाठी केलेली याच आहे. बस असतील. पिकअपसाठी म्हणजे हे रेग्युलर बेसचे बस थांबे असतील. ओके आणि त्या व्यतिरिक्त जर अजून गरज पडली तर आपण व्यवस्था करू. ओके. पण हे रेग्युलर बेसचे बस थांबे असतील म्हणजे आणि बेसच्या माध्यमातून ज्यांना बेस्टच्या बसनी यायचंय ते इथे तिथं उतरू शकतात, शकतात. इथे फिरू शकतात. बरोबर त्याच्या आहे. खालून पलीकडे जाऊन तिकडे सुद्धा असे जाऊ थांबे शकतात. आहेत. त्या बसनी ते वर परत जायचं असेल तर जाऊ अगदी शकतात, बरोबर. पुढे जायचं ते इकडून जाऊ अगदी बरोबर. तर हे रेग्युलर बेसचे बस स्टॉप असतील. म्हणजे हे केवळ कारवाल्यांसाठी हा प्रोमोनॉट नाही आहे, तर बसनी येणाऱ्यांसाठी देखील हा रस्ता केलेला आहे. अगदी बरोबर आहे. आणि अतिशय प्लॅनिंग चांगलं आहे याच्यातलं. हा, आणि या बस थांब्यामुळं रस्त्याच्या वाहतुकीला कुठे अडथळा येणार नाही. हा हो बरोबर आहे. एक बस थांबली की मागं 10 गाड्या थांबतात, ती परिस्थिती इथं होणार नाही जी आपल्याला आता इथे दिसती आहे. तिथे आपण बघितलं खूप रुंदी होती, चालायला जास्त जागा होती. इथे या पद्धतीची ग्रीनरी केली आहे आपण. इथे पण लोकांना बसायला सोय होईल. इथं आता बसायची व्यवस्था नाही अशी, हा पण बसतील लोक. ठीक आहे. म्हणजे कचरा न करता आणि सुरक्षितता पाळून लोकांनी स्वच्छता कुठे बसायला पाळून- हरकत नाही. हा, स्वच्छता पाळून कुठे बसू कुठे शकता. बसायला हरकत नाही. तर अतुल, हा जो आता आपण पूर्ण प्रोमोनाड बघितला, हो त्याच्या मध्ये मध्ये काही ठिकाणी असे आयलँड्स तयार केले जातील ओके. की ज्याच्यामुळं ज्याला आपण मोनोटॉनी म्हणतो ती सुद्धा तोडली जाईल आणि एक सुंदर आयलँड किंवा झाडं आणि थोडं डोळ्यालाही दिसायला सुंदर डोळ्याला पण वाटतं, चांगलं दिसेल. चांगलं बरोबर दिसतं. आहे, बरोबर आहे. ग्रीनरी आणि पण हे इकडे पूर्ण जा- प्रमाणामध्ये समुद्र- असणार नाही. हो, प्रमाण काही हा ठिकाणी काही ठिकाणी असेल. हो. आणि इथे सुंदर पायऱ्या पण केलेल्या आहेत. म्हणजे थोडंसं त्याला चालताना वगैरे वेगळे स्वरूप प्राप्त झालंय. स्वरूप वेगळं, हा. त्याला एक वेगळा आकार आलाय चांगला. हे जे मी पायऱ्या म्हणत होतो ते या ठिकाणी केलेले आहेत. माझे सहकारी दाखवतील तुम्हाला. खूप सुंदर हे असं केलेलं आहे, जिथे तुम्ही पायऱ्या उतरू शकता, इकडूनही जाऊ शकता, या बाजूनही जाऊ शकता. दीज आर स्मार्ट लाइट्स. इसमें सीसीटीवी कैमरा इनबिल्ट है, कलर लाइट्स है, एयर मॉनिटरिंग सिस्टम भी है, जिससे आप उसमें देखिए एयर मॉनिटरिंग सिस्टम है. दीज आर थिंग्स इन दीज 3 लाइट्स. या लाईट अशा आहेत की ज्याच्यातून तुम्हाला एअर कंट्रोलिंग आहे, CCTV कॅमेरे त्याच्यात लावले आहेत, वेगवेगळे रंग त्याच्यात आहेत. म्हणजे एक थोडंसं रात्रीच्या वेळेला एक वेगळी अनुभूती तुम्हाला या ठिकाणी फिरताना जाणवेल, ते नक्की. ही सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची बसण्याची रचना केलेली आहे. म्हणजे मोठा ग्रुप जर असेल तर या पायऱ्यासारखं इथेही बसू शकतात, इकडेही बसू शकतात, दोन्ही बाजूला. एक सौंदर्यशास्त्र काय असावं ते इथे बघितल्यावर लक्षात येतं. नाही तर पूर्वी महापालिका म्हणले की काहीतरी बेडप आकाराचे बेंच आहेत, काहीतरी लाकडी किंवा लोखंडी बाक टाकलेले आहेत. तसं नाही आहे. तर अतिशय वेगळ्या पद्धतीची ही सगळी बैठक व्यवस्था देखील आहे. आणि मुंबईसाठी गगराणी साहेब हे एक अट्रॅक्शन पॉईंट होईल असं वाटतं तुम्हाला? फार मोठं अट्रॅक्शन राहणार आहे, आकर्षण राहणार आहे. म्हणजे मुंबईच्या ग्लॅमरमध्ये हो भर टाकणारा आहे. आणि मुंबईकरांना ज्या खुल्या जागा पाहिजेत, हो हो आणि येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा जे पर्यटक येतात मोठ्या प्रमाणावरती, तर मला वाटतं हे खूपच, कारण अनेक म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स असेल, हाजी अली असेल, PDP गार्डन असेल, हा सी लिंक असेल,
वरळीचा पूर्ण हे जे क्षेत्र असेल हा अत्यंत रमणीय आणि नाही, त्यातही हा जो काही सुंदर. 7.5 किलोमीटरचा हो. वॉक थ्रू केलेला तो आहे ह्या ह्याच्यावरनं बघता येईल हा सगळं. हा एक वेगळा आकर्षणाचा अगदी मुद्दा बरोबर. राहील अगदी पर्यटकांसाठी सुद्धा. म्हणजे मुंबईत आल्यानंतर लोक म्हणतात अमिताभचं घर बघायचंय, आता लोक म्हणतील आम्हाला प्रमोनाडवर जायचंय चालायला आणि समुद्र बघायला. इथून समुद्र बघण्याचा एक वेगळा आनंद आहे असं नक्की म्हणता येईल. गगरणीजी, मी मगापासून बघतोय जिथून आपण सुरू केला वॉक थ्रू आहे, प्रत्येक ठिकाणी मला ग्रीन कलरचा असा पट्टा दिसतोय. सुरुवातीला सायकलचं मार्कही होता तिथे. तर हे किती आहे, कसं केलेलं आहे हे नेमकं? मुंबईमध्ये अतुल सायकल चालवणाऱ्यांचं प्रमाण गेल्या काही वर्षामध्ये वाढलेलं आहे हो हो. आणि त्यांना सुरक्षित एक सायकलीचा रस्ता पाथ उपलब्ध करून द्यावा, तर याचा फायदा मी या ठिकाणी घेतला. ओके. आणि हा जो आपण मगासपासून चालत आलो तो हा जो पूर्ण हिरवा पट्टा बघितला हो. हा सायकल ट्रॅक आहे ओके. आणि त्याचं वेगळं डिझाईन केलेलं आहे, ग्रीन मार्किंग केलेलं आहे आणि हा पूर्णपणे म्हणजे 7.5 किलोमीटर सायकल ट्रॅक असेल. हो, म्हणजे great. समुद्राच्या एका बाजूला समुद्र बघत आपल्याला म्हणजे जाता येईल. चालता पण येईल आणि चालता पण सायकल येईल. पण चालवता म्हणजे येईल. 7.5 किलोमीटर आणि 7.5 किलोमीटर परत यायसाठी असा 15 किलोमीटरचा हा ट्रॅक तयार झाला हो. सायकल ट्रॅक. Fantastic. आणि जे या प्रोमेनाडवरनी चालणारे लोक आहेत त्यांचा अडथळा येऊ नये म्हणून त्यांची सुद्धा स्वतंत्र व्यवस्था केलेली. बरोबर. तर हा साधारणतः 2.5 मीटर रुंद रुंदीचा, आहे. सरासरी 2.5 मीटर रुंदीचा हो. असा आणि सायकल लांबीला ट्रॅक. एवढा मोठा आहे. आणि मला वाटतं की मुंबईचे सगळे सायकलवरती सायकलपटू सगळे इथे सायकलपटू नक्की येतील, नक्की हे त्यांना येतील नक्कीच इथे. हे आवडेल. आणि बऱ्याचदा आपण बघतो मुंबईत रस्त्यावरून सायकल चालवताना अपघात होतात, कुणास तरी काहीतरी डोक्याला मार लागतो, पडतात. त्यांना आता भीती नाही, निर्धोकपणे ते इथून सायकल चालवू शकतात, अगदी बरोबर. त्याचा आनंद घेऊ शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट मगाशी बोलताना आपण सांगितली की तुम्ही तुमची सायकल घेऊन येऊ शकता, त्याची पार्किंगची व्यवस्था आहे, तुम्ही सायकल वर आणण्यासाठी त्याचा रॅम्प केलेला आहे. कसा आहे तो आपण आता बघूयात. या इकडे तुम्ही बघत असाल की इकडे रोड आहे, हा कोस्टल रोड. दोन्ही बाजूनी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या प्रचंड वेगाने जात आहेत, येत आहेत आणि इथून पायी इकडे येण्याची काही सोय नाही आहे. मग इथे यायचं कसं, हा जो सगळ्यात सुरुवातीला आपण मुद्दा उपस्थित केला होता त्या नेमक्या जागी मी तुम्हाला घेऊन आलो आहे. असे वेगवेगळे 11 स्पॉट या रोडवर केलेले आहेत आणि आपण आता त्याच्यातून जाऊया. गगरणीजी, हे नेमकं काय, कशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे? या ठिकाणी ज्या गाड्या चालणार आहेत त्या अत्यंत वेगाने जातील. साधारणतः 60 ते 80 किलोमीटर प्रति तास अशा बरोबर आहे. पद्धतीचा वेग असेल. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कोणालाही, कुठल्याही लोकांना, पादचाऱ्यांना हा रस्ता क्रॉस करता येणार नाही आणि हो. करण्याचा प्रयत्न पण कोणी करू नये. बरोबर आहे. मग जर त्यांना या बाजूला यायचं असेल किंवा इथून त्या बाजूला जायचं असेल तर व्यवस्था काय आहे? तर या ठिकाणी आपण एकंदरीत 11 भुयारी मार्ग हो. तयार केलेले आहेत. तर या भुयारी मार्गातून आपल्याला वरळीच्या बाजूनी प्रमोनाडला आणि प्रमोनाच्या बाजूनी वरळीला जाता येईल. या भुयारी मार्गामध्ये आपण सर्व लोकांसाठी व्यवस्था केलेल्या आहेत. या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. या ठिकाणी जे कोणी सायकलवरनं येतील त्यांच्या सायकलच्या पार्किंगची व्यवस्था आहे. त्या सायकल वर आणण्यासाठी पायऱ्यांनी न आणता त्या आपल्याला रॅम्प केलं. रॅम्प केलेले आहेत. व्हीलचेअरवरनं येणाऱ्या जर कोणी दिव्यांग व्यक्ती असतील तर त्यांना देखील या ठिकाणी या प्रमोनाडचा आनंद घेता यावा यासाठी सुद्धा आपण रॅम्प केलेले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. तर या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत या आपण भुयारी मार्गांमध्ये केलेल्या आहेत जेणेकरून ही कुठलीही व्यवस्था वरती येऊ नये. बरोबर आहे. बरोबर. तर अशा आपल्याला पद्धतीने बघता येईल रचना भुयारी केलेली मार्ग आहे हा. आणि हे पूर्णपणे सुरक्षित अशा पद्धतीने आपण तयार केलेले आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की रस्ता क्रॉस करण्याचा कोणी प्रयत्न न करता याचा उपयोग करून घेतला पाहिजे. मी माझ्या कॅमेरामन नक्की बघता साथीदारांना येईल. सांगतो की नक्की या बघता आपण येईल. हा भुयारी मार्ग मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला दाखवू कशा पद्धतीचा केला. ज्या भुयारी मार्गाबद्दल आपण बोलत होतो तो हा जवळपास आता कंप्लीट होत आलाय, फिनिशिंग टच मध्ये आहे. आपण सांगत होतात की या भुयारी मार्गातूनच जाणं येणं होईल, सायकल देखील इकडूनच आणता येईल. असे 11 मार्ग आहेत एकूण. बरोबर आहे. आपण आता भुयारी मार्गाच्या तोंडाशी आलेलो आहे आणि तुम्हाला हा दिसत असेल की हा सायकलचा रॅम्प आहे इथे जो केलेला आहे तो. व्हीलचेअरसाठी व्हीलचेअरसाठी सुद्धा आहे. ज्यांना सायकलिंग करायची ते इथून जाऊ शकतात. आणि आपण आता या भुयारातून रस्त्याच्या त्या साईडला निघू शकतो. या मी तुम्हाला दाखवतो. आपण जे या साईडनी चालतोय तर तिकडून इकडे येणाऱ्या गाड्या आहेत वरून जाणाऱ्या. हा मधला ओपन स्पेस आहे जिथे दोन्ही साईडला ग्रीनरी केलेली आहे. आणि आपण जर बघितलं आता आपण भुयाराच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडतोय
इथे वरती सुद्धा वरळीकडून म्हणजे सिलिंगकडून हाजी अलीकडे जाणाऱ्या गाड्या दिसतील. वरच्या बाजूला त्या गाड्या आहेत आणि आपण त्या भुयारातून खाली जातोय. आता आपण त्या प्रोमोनॉडच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला आपण बाहेर पडतोय आणि मी आता तुम्हाला वरती नेऊन दाखवतो पायऱ्यावरून, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. याच भुयारात म्हणजे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, खाण्याच्या वस्तू असतील, पार्किंगची सोय असेल, तुमच्या गाड्या कुठे पार्क करायच्या ते या साईडला तुम्हाला दिसेल. आता इथे काम चालू आहे सगळं, पण हे काही दिवसांनी हे मोकळं होईल आणि इथे पार्किंगची सोय असेल. त्याचप्रमाणे सायकल ट्रॅकचं सुद्धा मी तुम्हाला दाखवलं, रॅम्प असेल आणि इथून लोकांना जाणं येणं करता येईल. तुम्हाला जर इकडे बघता आलं तर कॅमेरामन माझा दाखवेल, इकडे सिलिंगकडून येणाऱ्या गाड्या या साईडला दिसतील आता आणि प्रोमोनाड जे आपण इतक्या वेळ पाहत होतो तो तुम्हाला त्या साईडला दिसेल. हा जो तुम्हाला समोरचा स्पेस दिसतोय सगळा मोकळा, या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे पार्किंगची सोय असेल. या ठिकाणी पार्किंग कमी असेल, या ठिकाणी काही पार्किंग असेल, पण मोठ्या प्रमाणावरती जे आता आपण सेंटर पार्कची गार्डन करणार आहे ती या तो हा ठिकाणी सगळा क्षेत्र असेल. म्हणजे या ठिकाणी मोठं गार्डन येईल Yes. आणि प्लस पार्किंगची देखील सोय. पार्किंगसाठी आपण स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. हा. त्याचं बांधकाम आपण बघाल तर जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. तर त्या म्हणजे ठिकाणी दोन्ही पार्किंगची व्यवस्था 11 असेल. ठिकाणं जी आहेत भुयारं, त्या प्रत्येक ठिकाणी पार्किंगची सोय असेल. व्यवस्था आहे. गगराणी जी आपण तिथून इथपर्यंत चालत आलो, जवळपास 7.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे. हे आणखी पुढे काय काय डेव्हलपमेंट करत जाणार आहे BMC? कोस्टल रोड आता माहिती आहे आपल्याला, हा मरीन ड्राईव्ह पासून आता आपला हा बांद्र्यापर्यंत तयार झालेला आहे. हो. आणि हा मुंबईचा जो पश्चिम किनारा आहे या पूर्ण पश्चिम किनाऱ्याला व्यापणार आहे. हो. म्हणजे आता हा बांद्र्यापासून वर्सोव्याचं काम आपण प्रत्यक्ष पाहाल चालू झालेलं आहे. हो, हो. ते पुढच्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल. वर्सोव्यावरनं हा पुढं जाणार आहे दहिसरला दहिसर. आणि दहिसरवरनं भाईंदरला. हो. म्हणजे नरिमन पॉईंटला जर आपण त्या ठिकाणी किंवा मरीन ड्राईव्हला गाडीमध्ये बसला की मला वाटतं 1 तासाच्या आत आपण दहिसरला दहिसरपर्यंत 40 ते 45 मिनिटात पोहोचू शकाल. सिग्नल नाही, कुठलाही अडथळा नाही आणि अत्यंत चांगल्या दर्जाचा हा एक वेगवान इथला टोल पद्धतीने सोडला पोहोचू तर. शकाल. इथला टोल सोडला हा, तर. एक टोल इथं हा. मध्ये लागेल, पुढे पण काही तो सुद्धा पुढे काहीच नाही. हा. तर तो हा रस्ता आता मुंबईच्या मला वाटतं सौंदर्यामध्ये तर भर टाकेलच, पण जे काही वाहतुकीची कोंडी होतीये ती त्याला वाहतुकीची देखील खूप कोंडी मोठ्या- आताच देखील दक्षिण मुंबईची कोंडी खूप फरक बऱ्यापैकी खूप फरक पडलाय. फरक पडलेला आहे. पण भविष्यामध्ये तर मला वाटतं ही कोंडी पूर्णपणे संपुष्टात येईल. अशा पद्धतीनं हे झालेलं आहे. आणि अतुल, जगामध्ये अत्यंत सुंदर असे समुद्रकिनारे आहेत, पण फक्त समुद्रकिनारा असून चालत नाही, तर त्याचं जतन बरोबर आहे. आणि तो सगळ्या लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी मूलभूत सुविधा या गोष्टी पण तेवढ्याच आवश्यक आहेत. आणि मला वाटतं त्या दृष्टीने एक हा प्रयत्न केलेला आहे. मरीन ड्राईव्ह नंतर मला वाटत नाही पूर्ण देशामध्ये अशा पद्धतीचा कुठलाही उपक्रम झाला असावा. बरोबर आहे, बरोबर आहे. इतक्या लांबीचा वॉकवे आणि मरीन ड्राईव्हचा माझ्या माहितीप्रमाणे 8-8.5 किलोमीटरचा आहे, पण हा जर वरळीपर्यंत काउंट केला तर 10-10.5 किलोमीटरचा होतो. इतका मोठा वॉकवे, पुन्हा सायकल ट्रॅक, हे सगळं एकाच ठिकाणी, त्याला भुयारी मार्गाने कनेक्टिंग असणारे वेगवेगळे 11 भुयारं, तिथे सगळी असणारी सोय, या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आणणं आणि अशा पद्धतीने मुंबईकरांना उपलब्ध करून देणं, मला खात्री आहे की हा मुंबईकरांसाठीच नव्हे तर देशभरातून जे कोणी मुंबईला पर्यटक येतात त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा पॉईंट असेल की इथं भेट दिलीच पाहिजे. त्याचं मधला हा भाग आहे की इथं आलंच पाहिजे असं वाटणारे लोक येतील आणि परिणामी इथं जेवढे लोक वाढतील तेवढा आजूबाजूचा व्यापार उदीम वाढेल, तेवढं लोकांना रोजगार मिळेल, तेवढी कामं मिळतील. एक वॉक थ्रू झाला तर त्याच्यातून काय काय होऊ शकतं त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्या कामासाठी मी BMCचं आणि गगराणी जे आपलं ज्या पद्धतीने आपण इथे वेळ देत आहे आणि आजही आपण बघतोय सकाळी 10 पासून आता जवळपास 2-2.5 तास झाले तुम्ही इथे वेळ देताय आणि इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्हालाच सगळं पाठ आहे, तुम्ही सगळं सांगताय, ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. मी माझ्या वतीने आणि लोकमतच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.